धन्यवाद पद्मवीरजी, धन्यवाद शिवशुद्धाई. पुन्हा सर्व उपस्थित आदरणीय धर्मचारिणी भगिनी आणि धर्मचारी बंधूंनो, सर्वांना सविनय जय भीम. नमस्कार. आपण प्रश्नोत्तराकडे जाण्यापूर्वी मला असं वाटलं की एक जी गोष्ट आहे जी भगवंतांनी धातुविभंग सुत्तामध्ये सांगितलेली आहे आणि राहुलवाद सुत्तामध्ये जी सांगितलेली आहे त्याचं स्पष्टीकरण करत बसणार नाही मी. फक्त मला असं वाटतं की त्याला वाचून घ्यावं एकदा, जेणेकरून म्हणजे प्रज्ञा अंग जे आहे किंवा हुंग बद्दल सरळ बोलताना दिसत नाहीत आपल्याला, पण ते हुंग विषयी काहीतरी सांगताना दिसत आहे. तर त्याला आपण जरा पाहण्याचा प्रयत्न करूया. बुद्धांनी धातुविभंग सुत्तामध्ये असं जे म्हटलेलं आहे की भिक्खू यह 6 तत्वों से बना है, 6 संपर्क आधारों से युक्त है, 18 प्रकार की मानसिक प्रवृत्तियों का धारक है और 4 आधारों पर स्थित है. जो व्यक्ति इन आधारों पर स्थित रहता है उसे कल्पनाओं की लहरें नहीं बहा ले जाती. जो व्यक्ति इन आधारों पर स्थित रहता है उसे कल्पनाओं की लहरें नहीं बहा ले जाती, और जब उसे ये लहरें नहीं बहा पाती तब उसे शांत मुनि कहा जाता है. मनुष्य को चाहिए कि वह प्रज्ञा की उपेक्षा न करे. प्रज्ञा की उपेक्षा हा शब्द जो आहे तो म्हणजे प्रज्ञेबद्दल आपण उदासीन असू नये किंवा प्रज्ञेकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये असा या शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे उपेक्षेचा हे आहे ते. सत्य को सुरक्षित रखे, त्याग का विकास करे और शांति के लिए अभ्यास करे. यह 6 तत्वों के उपदेश का सारांश है. भिक्षु यह व्यक्ति 6 तत्वों से बना है, और यह किसके संदर्भ में कहा गया है? पृथ्वी तत्व, जल तत्व, अग्नि तत्व, वायु तत्व, आकाश तत्व तथा विज्ञान तत्व. याबद्दल आपण काही पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मग 6 इंद्रियांचे 18 प्रकारचे म्हणजे विज्ञान म्हणजे काय होतात की इंद्रिय आहेत, इंद्रियांचे विषय आहेत आणि त्याचं ज्या जाणीव आहे त्याचं जे विज्ञान आहे त्याच्याबद्दल पुढे सांगितलेलं आहे. आणि मग पुढे बुद्ध काय म्हणतात? और यह किसके संदर्भ में कहा गया है? ये 4 आधार हैं. पहला है प्रज्ञा का आधार, सत्य का आधार, त्याग का आधार, शांति का आधार. इसलिए कहा गया है यह व्यक्ति 4 आधारों से युक्त है. 4 गुणों का अभ्यास है. तर ते काय म्हणतात की व्यक्ती को प्रज्ञा की उपेक्षा नहीं करनी चाहिए. हे जे तत्व आहे हे खूप महत्त्वाचं आहे. ज्याच्यानंतर पुढच्या 3 गोष्टी जे येतात ते म्हणजे सत्य जे आहे त्याचं आपण रक्षण केलं पाहिजे. सत्य समजल्यानंतर जे असत्य आहे ज्याच्यामध्ये आपण अडकून पडलेलो आहोत, ज्याला आपण आसक्त आहोत, ज्याचा आपण अहंकार केला आहे त्याचा त्याग केला पाहिजे. त्याग करण्याचा अभ्यास केला पाहिजे आपण. आणि ज्यावेळेस हे पूर्णत्वाला येतं त्यावेळेस मग शांती येते. म्हणजे शांतीला पण ते म्हणतात की शांती धारण करण्याचं पण प्रशिक्षण घ्यावं लागतं. शांती ॲटोमॅटिकली आपल्याकडे शांती येत नाही. पीस ज्याला म्हणतो आपण ते ॲटोमॅटिकली येत नाही. हे बुद्ध 2500 वर्षापूर्वी सांगतायत आपल्याला. नंतर हा विकास होत गेला. हा नंतरचा भाग आहे म्हणजे आपण जे आता मागील 6-7 दिवसांमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला त्याला. तर हे आपल्याला बघायचं की प्रज्ञेची उपेक्षा करता कामा नये. म्हणजे आपली जी काही समज आहे, जे काही आपलं ज्ञान आहे त्या ज्ञानाकडे आपण दुर्लक्ष, म्हणजे छोटीशी जरी गोष्ट समजली तरी पण ती जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे की ती व्यवहारात कसं येईल. म्हणजे ते जे सत्य आहे
त्याचं रक्षण कसं होईल यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. म्हणजे शिबिरासारखी जी परिस्थिती असते, या परिस्थितीमध्ये हे थोडंसं सोपं असतं आपल्याला, कारण बाकीचे जे बाकीचे जे विषय असतात ते एक प्रकारे थांबलेले असतात, ते बाहेर असतात, त्याचा आपल्यावरती परिणाम नसतो, किंवा आपण अशा प्रकारची परिस्थिती इथे निर्माण करतो की त्याचा आपल्यावरती परिणाम होणार नाही, अशी ही स्थिती आहे. आणि ज्यावेळेस आपण सत्याचं रक्षण करायला लागतो त्यावेळेस थोडं थोडं त्याग जो आहे तो इथे आपल्या स्वभावाशी संबंधित आहे, आपल्या आसक्तीशी संबंधित आहे, आपल्या अहंकाराचे जे विषय आहे त्याच्याशी संबंधित आहे, ज्याला आपण ओळखलं पाहिजे. आणि ओळखल्यानंतर हळूहळू छोट्या छोट्या गोष्टी आपण त्यागायला सुरुवात केली. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की एकदम मोठं काहीतरी मी एकदाच त्यागून देईल, ते शक्य होत नाही. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्याचा त्याग करावा लागतो आणि शांततेचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. म्हणजे शिबिरासारख्या परिस्थितीमध्ये पुन्हा आपण म्हणजे जी काही शांततेसाठी वातावरण तयार करतो किंवा मौनाचं जे सांगितलं जातं ते आहे की त्याचं प्रशिक्षण घ्यावं लागतं आपल्याला. जे सांगितलं गेलं आहे त्याचं जर आपण आचरणात आणायला सुरुवात केलं तर आपण इथून गेल्यानंतरही आपण आपल्यासाठी काही ना काही वेळ, जसं जेवणासाठी आपल्याकडे वेळ आहे, काही लोकांनी ध्यानाच्या पण वेळा निश्चित केलेल्या आहे की त्यावेळेस ते ध्यानाला बसतातच, नाही का, म्हणजे काही का होईना ध्यान हो न हो ते ध्यानाला बसतात, अभ्यासात बसतात. त्याचबरोबर हे जी शांततेची जी वेळ आहे किंवा चिंतन आहे, चिंतनासाठी सुद्धा आपण वेळ काढला पाहिजे. दिवसातले 5, 10, 15 मिनिटं तरी अशी असली पाहिजेत की आपण कुणाशीही न बोलता शांत राहिलं पाहिजे, शांत राहण्याचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे. याच्याबद्दल बुद्ध इथे सांगतात. आणि मग पुढे ते काय म्हणतायत, अब यह किसके संदर्भ में कहा गया है, प्रज्ञा की उपेक्षा न करे, म्हणजे प्रज्ञेचं आपण दुर्लक्ष करता कामा नये, प्रज्ञेला हीन लेखता कामा नये, आपली जी समजदारी आहे तिला आपण तिच्याबद्दल उदासीन असता कामा नये, असं बुद्ध सांगतात. आणि कोणत्या अर्थाने सांगतात, कोणत्या संदर्भाने सांगितले जाते त्यावर बुद्ध काय म्हणतात की भिक्षु, प्रज्ञा की उपेक्षा कैसे नहीं की जाती है. प्रज्ञा का विषय है 6 तत्व, पृथ्वी तत्व, जल तत्व, अग्नि तत्व, वायु तत्व, आकाश तत्व तथा चेतना तत्व. हे धातूंबद्दल बुद्ध इथे सांगतायत. हे सगळं धातुविभंग सूत्रामध्ये आले आणि पुढे आणखी बुद्धाने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण या प्रज्ञेला स्पष्ट होण्यासाठी मला असं वाटलं की याच्यापेक्षा राहुलवाद सूत्रामध्ये जास्त चांगलं सांगितलेलं आहे. म्हणून आपण इथपर्यंत धातुविभंग सूत्र पाहिलं. आता इथून पुढे आपण राहुलवाद सूत्राला बघूया. राहुलवाद सूत्रामध्ये बुद्ध काय म्हणतात कि क्योंकि जब पृथ्वी के अनुरूप ध्यान का विकास करते हो तब सुखद या दुखद इंद्रिय संवेग को उत्पन्न तब सुखद या दुखद इंद्रिय संवेग जो उत्पन्न होते हैं वे तुम्हारे मन पर अधिकार नहीं जमा पाते. जैसे लोग स्वच्छ या अशुद्ध वस्तुएं जैसे मल, मूत्र, लार, मवाद या रक्त पृथ्वी पर फेंक देते हैं, फिर भी पृथ्वी उनसे घृणा, लज्जा या वितृष्णा नहीं करती. उसी प्रकार जब तुम पृथ्वी के अनुरूप ध्यान का विकास करते हो तो सुखद या दुखद अनुभव तुम्हारे मन पर प्रभुत्व नहीं जमा पाते. राहुल, जल के अनुरूप ध्यान का विकास करो. हे राहुलाला त्यांनी पृथ्वीबद्दल सांगितलं आधी की पृथ्वी धातूचा आपण अभ्यास केला आणि पृथ्वी धातूचा तो जो स्वभाव आहे की आपण पृथ्वीबरोबर कितीही म्हणजे पृथ्वीला आपल्याला अपमानास्पद वागणूक देताच येत नाही, कारण ती अपमानित होत नाही. आणि आपल्यामध्ये पण ते पृथ्वी तत्व आतमध्ये आहे, तरी पण आपण मात्र अपमानित होत असतो. याच्याबद्दल भगवंतांनी सांगितलेलं आहे. आपतत्वाबद्दल पण बुद्ध पुन्हा राहुलला सांगतायत, राहुल, जल के अनुरूप ध्यान का विकास करो, क्योंकि जब तुम जल के अनुरूप ध्यान का विकास करते हो तो सुखद या दुखद इंद्रिय संवेग जो उत्पन्न होते हैं वे मन पर अधिकार नहीं रखते. जैसे लोग स्वच्छ या अशुद्ध वस्तुएं जैसे मल, मूत्र, लार, मवाद या रक्त जल में धोते हैं और जल उनसे घृणा, लज्जा या वितृष्णा नहीं करता.
उसी प्रकार जब तुम जल के अनुरूप ध्यान का विकास करते हो तो सुखद या दुखद अनुभव तुम्हारे मन पर प्रभुत्व नहीं जमा पाते. तर येणेप्रमाणे भगवंतांनी ह्या सर्व गोष्टींविषयी सांगितलं. म्हणजे विशेषतः पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश यांच्या संदर्भामध्ये हे सांगितलं. आणि चित्ताविषयी सांगताना मात्र बुद्ध मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा याच्याबद्दल सांगताना आपल्याला दिसतात. समतेबद्दल सांगताना दिसतात. तर हे परत पुढचं मी वाचत नाही, म्हणजे तुमच्याकडे आपल्या ग्रुपवरती ह्या चारही जी सूक्त आहेत ती शेअर केलेली आहेत मी. तर तुम्हाला जेव्हा शक्य होईल त्यावेळेस तुम्ही ह्याला वाचा शांतपणे. हे जे सगळं आहे ह्याचा संबंध हुंग बरोबर आहे. म्हणजे जे म्हणजे बुद्ध हुंग बोलत नाही तिथे, पण हुंगचा स्वभाव सांगतायत की हुंगचा स्वभाव काय आहे. की ज्यावेळेस आपण म्हणजे धातू आणि स्कंद याच्याबद्दल ज्यावेळेस आपण सजग होतो, जागृत होतो, सचेत होतो, त्याच्याबद्दलची जी समज आहे ती विकसित होते, त्यावेळेस आपण सत्याचं रक्षण करण्यासाठी पुढे येतो. आपल्याला वाटतं की सत्याचं रक्षण केलं गेलं पाहिजे, माझ्याकडून कुठल्याही प्रकारे असत्य घडता कामा नये, याच्याबद्दल आपण सजग होतो, जागृत होतो. आणि ज्यावेळेस त्याच्याबद्दल आपण सजग होतो, जागृत होतो सत्याबद्दल, त्यावेळेस मग त्यागासाठी आपलं मन तयार होतं. आपल्याला वाटतं खरंच याच्यामध्ये मी आहे, हे माझं आहे किंवा हा माझा स्व आहे असं म्हणण्यासारखं काहीही नाही. कारण की आता आपली प्रज्ञा जी आहे ती हळूहळू परिपक्व व्हायला लागलेली आहे. आणि प्रज्ञा ज्यावेळेस परिपक्व व्हायला लागते त्यावेळेस हळूहळू सत्याचं जे महत्त्व आहे, सत्याचं जे म्हणजे त्याचं जे मूल्य आहे ते आपल्याला समजायला लागतं. जोपर्यंत हे नसतं ना तोपर्यंत सत्याचं मूल्य नसतं. आपण सत्याबरोबर पण आपण जे प्लेफुल असतो, खेळतो कसं पण त्याचं मूल्य समजायला लागल्यावर मग आपण त्याचं रक्षण करायला सुरुवात करतो. आणि ज्यावेळेस त्याचं रक्षण होतं त्यावेळेस मग त्याग जो आहे तो सोपा होतो, सहज होतो. त्याग करताना आपल्याला वेदना होत नाही, ओरखडे होत नाही, तर आपण सहज सोडून द्यायला सुरुवात करतो. आणि ज्यावेळेस ह्या तीन घटना घडतात, म्हणजे ही प्रज्ञेची तीन अंग आहेत. म्हणजे प्रज्ञा ही महत्त्वाची आहे यामध्ये, हा हुंग आहे तो महत्त्वाचा आहे यामध्ये, ज्याच्यामुळे सत्याचं रक्षण होतं. सत्याचं रक्षण झाल्यामुळे त्याग घडायला लागतो आणि त्याग घडू लागल्यामुळे आपल्या चित्ताला शांती यायला सुरुवात होते. आपलं चित्त जे आहे ते जे नेहमी उद्विग्न असतं, नेहमी त्रासलेलं असतं, नेहमी काहीतरी त्याला पाहिजे, कशाला तरी धरायचं आहे, ही जी त्याची ओढाताण चालू आहे चित्ताची, ती आता शांत व्हायला लागते. आणि ती शांत होत होत मग ज्यावेळेस प्रत्यक्ष मृत्यू येईल आपल्याला, त्यावेळेस मग आपलं हे शांत चित्त जे आहे ते पुढच्या प्रवासाला लागेल. पुढचा जो प्रवास आहे ज्याच्यासाठी आपला सगळा खटाटोप चालू आहे, म्हणजे जे परिवर्तन आहे, अंतिम परिवर्तन जे आहे की ज्याचं सगळ्या आसक्ती आहे, सगळे म्हणजे सगळ्या अहंकारांचा लय झालेला आहे, सगळ्या आसक्ती संपुष्टात आलेल्या आहेत. आणि मग चित्त जे शांत झालेलं आहे, ज्याच्याबद्दल आपण निर्वाण म्हणतो त्याला, किंवा त्याला बोधी म्हणू आपण, किंवा त्याला जे काय शब्द वापरायचे ते वापरले जातात. तर हे या सिक्वेन्सने ती गोष्ट जाताना आपल्याला दिसते. काल आपण प्रज्ञा बघितली, हुंग बघितला, हुंगचं कशा प्रकारे हुंग काम करतो याच्याबद्दल आपण पाहण्याचा प्रयत्न केला. पण मला वाटलं की अरे बुद्ध काय म्हणाले हे सांगायचं राहूनच गेलं आपल्याकडून. बुद्धांनी जरी हुंग असा सरळ सरळ शब्द वापरलेला नसला तरी सुद्धा त्यांनी याचं जे काय याची जी लक्षणं आहेत हुंगकडे जाण्याची किंवा प्रज्ञा विकसित होण्याची किंवा प्रज्ञा परिपक्व होण्याची जी लक्षणं आहेत ती मात्र भगवंतांनी राहुलोवाद सूक्तामध्ये खूप छान पद्धतीने याचं विवेचन केलेलं आहे. माझी रिक्वेस्ट असेल की तुम्ही इथून गेल्यानंतर परत एकदा रिव्हिजिट करा याला. म्हणजे ही जी सगळी सूक्त आहेत, विशेषतः राहुलोवाद सूक्त आहे आणि धातुभंग सूक्त आहे, याला तुम्ही रिव्हिजिट करा. तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही सतीपठ्ठान सूक्ताचा अभ्यास करू शकता. तुम्हाला जर शक्य झालं तर स्कंध सूक्त जे आहे त्याचा अभ्यास करू शकता. ही दोन आणखीन खूप सुंदर सूक्त आहे. अशी इतरही खूप मौल्यवान सूक्त आपल्याला पिटकामध्ये पाहायला भेटतं, सूक्त पिटकामध्ये विशेषतः, तर त्याला तुम्ही रिव्हिजिट करू शकता.
तर येणेप्रमाणे हा एक म्हणजे महत्त्वाचा जो घटक होता, जो तथागतांकडून प्रत्यक्ष आलेला आहे, त्याला आज आपण पाहण्याचा प्रयत्न केला. यानंतर आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर परत येऊन प्रश्नोत्तराकडे पाहूया. 10 मिनिटांचा छोटासा ब्रेक घेऊया, म्हणजे जर आपल्याला पाणी प्यायचं असेल किंवा सुला जायचं असेल तर जाऊन येऊ शकतो.